अजून असतील तर कृपया भोजन मंडप मध्ये जा। जेवणाची व्यवस्था केलेली आहे। सर्वांना विनंती असेल 2:30 वाजता जेवण बंद होणार आहे। 2:30 सर्व जेवण बंद होणार आहे, कारण आमचा कामगार वर्ग सुद्धा या ठिकाणी खेळणार आहे। म्हणून विनंती करतोय 2:30 वाजल्यानंतर कोणालाही जेवण मिळणार नाही। प्लीज जेवून घ्या, कारण जेवणाचं सुद्धा टायमिंग असतं 12:30 ते 2:30 पर्यंत। तेच टायमिंग आपण ठेवतोय। धन्यवाद। चला सामन्याकडे जाऊया। मोठा सामना होतोय, दुसऱ्या फेरीमध्ये आपण जातोय आणि मोठा सामना व्हायला जातोय तो। हॅलो जे विजयी संघातील खेळाडू आहेत त्यांनी थोडं थोडं खाऊन घ्या, जेणेकरून पोटाफोगली काय तुम्हाला खेळता येणार नाही। पण जेवण विभाग 2:30 वाजता बंद होणार आहे, प्लीज दक्षता घ्या। नंतर तुम्ही सांगू नका कुणी कर्णधार किंवा मला जेवण भेटलं नाही। 2:30 वाजेपर्यंत आपण जेवणाचा आस्वाद घेऊ शकता, कारण ही कर्मचारी वर्ग आहे। सकाळी 6 वाजल्यापासून जेवण बनवतोय आणि त्यांना सुद्धा खेळायची संधी मिळाली पाहिजे, म्हणून आपल्याला विनंती करतोय। धन्यवाद। चला सामन्याकडे जाऊया। सामना होतोय खूप मोठा सामना आहे। दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जियांश 11 वर्सेस अशोक मोंडकर 11। दोन्ही संघ 11 11 खेळाडू गाभीत समाजाचे ओपनचे खेळविताना दिसत आहेत आपल्याला। सामन्याकडे जाऊया। दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतोय। जियांश 11 वर्सेस अशोक मोंडकर 11। पहिला चेंडू संदीप मोंडकर, सारंग फलंदाजी एंडवर, फुलटॉस चेंडूचा मोठा समाचार घेतला जातोय। चेंडू खाली दत्ता लोणे येतोय आणि पहिल्या चेंडू वरती सारंग याची या ठिकाणी खेळी समाप्त होते आहे। 0 या धाव संख्येवरती खूप मोठा धक्का बसतोय जियांश 11 या संघाला। मागच्या सामन्यामध्ये मी पाहिलं होतं काय फलंदाजी केली होती राकेश सारंग, पण पहिल्या फुलटॉस चेंडूवरती कधी कधी फुलटॉस चेंडू सुद्धा या ठिकाणी आपल्याला दगा देतो, पण काय क्षेत्ररक्षण केलंय। पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला। दडपण तर दोन्ही गोटामध्ये आहे, पण सध्या तरी अशोक मोंडकर 11 हा दिसतोय आपल्याला गोलंदाजी एंडवरती। नाणेफेकीचा कौल लागला होता अशोक मोंडकर 11 आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय कर्णधार। लहान मुलांना विनंती करतोय मी वारंवार, प्लीज प्लीज शांतता राखा। संदीप मोंडकर गोलंदाजी एंडवर। पॉवर प्लेचं षटक आहे, पहिलं षटक पॉवर प्ले, षटक क्रमांक 2, 3, 4 बॅटिंग चॉईस पॉवर प्ले या स्पर्धेमध्ये चालतो आणि 5 षटकाचे सामने आहे। 5 षटक 5 गोलंदाज हाताळणार आहेत, याकडे लक्ष द्या। चला दुसरा चेंडू, सामोरा फलंदाज आहे तो पेडणेकर, अनिरुद्ध पेडणेकर। मागच्या सामन्यामध्ये 6 नंबरला आला होता, तोच आता सेकंड बॉलला खेळायला येतोय। फुलटॉस परत एकदा लोअर फुलटॉस चेंडू होत आहे, मिस फील्ड होते या ठिकाणी, एक धाव घेतली जाते आहे। मोरेश्वर कडून मिस फील्ड होते मला वाटतंय। WNCC वडपचा हा खेळाडू मागच्या पहिल्या इनिंग मध्ये जवळजवळ 10-12 धावा मिस फील्ड मध्ये गेल्या होत्या। खूप मोठा सामना आहे। पुढचा चेंडू मोंडकर उंच उडतोय, हवेमध्ये चेंडू जातोय, चेंडू खाली 3 क्षेत्ररक्षक येत आहेत आणि झेल पकडला जातोय। जो जुना खेळाडू गजानन करंजे, मी त्याला गावापासून पाहतोय, त्यावेळी तो चप्पल घालून क्षेत्ररक्षण करायचा, आता तो शूज घालून क्षेत्ररक्षण करतोय। पण काय बघा, उंच उडालेला झेल आणि तो पकडतोय आणि दुसरा गडी बाद होतोय, तो म्हणजे मोहित गिरप। धाव संख्या होते ती 2 गडी बाद 1।
मंगेश कुर्ले कर्णधार स्वतः या ठिकाणी येतोय। मागची जी परिस्थिती होती पहिल्या सामन्यामध्ये तीच परिस्थिती दिसते आहे। त्यानंतर नेहाल घाटवळने 4 षटकार 1 चौकार आणला होता आणि 80 धावांचं देवबाग बरोबर टार्गेट उभं केलं होतं। मंगेश कुर्ले सुद्धा त्यावेळी खेळला होता। 1 षटकार 1 चौकार त्यांनी सुद्धा आणला होता। आता तीच जबाबदारी सांभाळावी लागणार आहे, कारण पॉवर प्लेचं षटक आहे। पॉवर प्लेच्या षटकामध्ये 1 धाव आणि 2 गडी बाद झालेले आहेत। काय सुंदर गोलंदाजी करतोय संदीप मोंडकर, अशोक मोंडकर 11 या संघाकडून, संदीप पराडकर याच्याकडून। सामोरा फलंदाज आहे तो मंगेश कुर्ले। पहिला चेंडूचा सामना करतोय संदीप पराडकर। आखूड टप्प्याचा चेंडू त्याचा योग्य समाचार घेतला जातोय बंगल्याच्या दिशेने, खणखणीत षटकार डीजे। धन्यवाद डीजे। काय फलंदाजी करतोय, पहिल्या चेंडूचा सामना करतोय मंगेश कुर्ले, कारण दुसऱ्या फेरीतील सामना चालू आहे। दडपण तर दोन्ही संघांवरच असणार। स्पर्धा खूप मोठी आहे। फक्त 16 संघ या ठिकाणी खेळतायत। कालच्या दिवसामध्ये 8 संघ खेळले, आजच्या दिवसामध्ये 8 संघ खेळतायत। संदीप पराडकर गोलंदाजी एंडवर। पुन्हा एकदा मोठा फटका खेळतोय, लेग साइड या दिशेने जातोय चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, मिस फील्ड होते आणि 2 धावा पूर्ण करतोय तो मंगेश कुर्ले आणि अनिरुद्ध पेडणेकर। धाव संख्या होते ती 9, 2 गडी बाद 9 धावा पहिलं षटक चालू असताना। बरोबर ना? धन्यवाद सन्माननीय आमचे डॉक्टर अनिल पराडकर साहेब। या ठिकाणी क्रिक हिरो वरती ऍप वरती सुद्धा आपण स्कोर बोर्ड पाहू शकता आणि यूटीसी मार्फत लाईव्ह स्पर्धा चालू पाहू शकता। धन्यवाद। मोठा चेंडू होता, काय चेंडू टाकला या गोलंदाजाने। फुल टॉच यॉर्कर पद्धतीचा ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू होता। मंगेश कुर्ले सुद्धा बीट होतो आणि षटक क्रमांक 1 ची समाप्ती होते। एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 9 धावा डीजे। बॅटिंग पॉवर प्ले। आता फलंदाजांना संधी चालून येते। षटक क्रमांक 2, 3, 4 हा बॅट्समनने पॉवर प्ले चॉईस करायचा असतो आणि ती संधी साधून घेतायत अनिरुद्ध पेडणेकर आणि मंगेश कुर्ले। 2 गडी बाद 9 धावा। पण संदीप पराडकर काय गोलंदाजी केली होती। मागच्या 2 चेंडूचा विचार केला तर 1 षटकार आला, पण 4 चेंडूंवरती खूप जखडून ठेवलं होतं फलंदाजांना। पण सध्या तरी 2 गडी बाद 9 धावा जयांश 11 मुंबई। त्यानंतर या स्पर्धेकरता आम्हाला उत्कृष्ट फलंदाज म्हणून कैलासवासी महादेव पुंडलिक केरकर स्मरणार्थ श्री रामदास केरकर आणि परिवार यांच्यातर्फे उत्कृष्ट फलंदाजाचं सुद्धा या ठिकाणी पारितोषिक आलंय। त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतोय। जातोय आबा मोंडकर गोलंदाजी एंडवर। वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय अशोक मोंडकर। समोर फलंदाज आहे तो अनिरुद्ध पेडणेकर। शॉर्ट पिच चेंडू होता या ठिकाणी, खणखणीत असा 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू पडतोय। 1 धाव घेतली जाते, दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि सहज 2 धावा पूर्ण करतायत। धाव संख्या होते ती आबा गोंडे गोलंदाजी एंडवर। फुलटा चेंडू होता, थोडासा कमरेच्या खाली चेंडू होता, लेग साइडच्या दिशेने फाईन लेगला चेंडू जातोय, खणखणीत असा मेगा चौकार पाहायला मिळतोय। षटक क्रमांक 2 च्या दुसऱ्या चेंडूवरती थोडासा विचार करावा लागेल, कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत। दोन्ही संघाकडे उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आहेत। धाव संख्या होते ती 2 गडी बाद 15 धावा। काय फलंदाजी करतोय अनिरुद्ध, 7 धावांवरती खेळतोय।
मंगेश कुर्ले 8 धावांवरती खेळतोय. त्यामध्ये मंगेश कुर्लेचा एक षटकार, अनिरुद्ध पेडणेकरचा एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा चेंडू आबा मोंडकर, फलंदाज आहे तो अनिरुद्ध पेडणेकर. सुंदर चेंडू, या ठिकाणी चेंडू जातोय 2 क्षेत्ररक्षकांना भेदून खणखणीत लॉंग ऑनच्या दिशेने खणखणीत चौकार. डीजे आमचे लाईनमन सुद्धा या ठिकाणी उन्हामध्ये तापतायत. नेवल डॉकयार्ड कर्मचारी, आम्हाला कधीही सुट्टी नसते, आपली सुट्टी टाकून या ठिकाणी स्पर्धा भरवावी लागते. 24 तास 24 घंटे कामावरती असतो. पुढचा चेंडू आबा कोंडे, रिव्हर्स स्वीपचा फटका खेळतोय. अनिरुद्ध, चांगल्या समोर बॅटने तुझे फटके येत आहेत, आता रिव्हर्स स्वीप साठी तू चाललायस. काय गणित आहे हे मला सुद्धा समजत नाही कॉमेंट्री करताना. पण खेळाडू आहे, मोठमोठे फटके खेळायची इच्छा असते, पण सध्या तरी चांगल्या समोर बॅटने फटके खेळायला येत आहेत. पण आबा खोइंडे कसलेला गोलंदाज आहे. पुढचा चेंडू, हा 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 हा, मागचा चेंडू रिव्हर्स स्वीप खेळायचा होता, निर्धाव चेंडू, आणि हा सुद्धा निर्धाव चेंडू. आता दडपण असेल, किती मोठा फलंदाज असू दे, काही क्रीज वरती करू दे, पण पहा एक चेंडू निर्धाव गेल्यानंतर बॉलर सुद्धा आपल्या जबाबदारी गोलंदाजी करतोय. अभिजित मोंडकर गोलंदाजी एंड वरती. सुंदर चेंडू, ब्लॉकचा चेंडू होता, खेचला जातोय, आणि हीच खरी किमया साधतोय क्षेत्ररक्षक. लॉंग ऑफच्या दिशेने एक झेल पकडला जातोय, आणि अनिरुद्ध पेडणेकर या ठिकाणी माघारी परततोय. खरोखरच सुंदर खेळ करत होता. एक षटकार आला होता, त्यानंतर रिव्हर्स स्वीपचा फटका चुकला, त्यानंतर पुढच्या चेंडूवरती बाद झाला. तुमच्या बॅट मधून चांगले फटके येत आहेत, सरळ खेळायचंय, व्ही मध्ये खेळायचंय, 1-2 धावा घेता घेता स्कोर फरक हलका ठेवायचा आहे. पण हेच गणित असतं चांगल्या खेळाडूंचं. चला, निहाल घाटवळ अनिरुद्धची जागा घेतोय. 3 गडी बाद, 19 धावा. टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, वेळेचं बंधन ठेवा. धन्यवाद. दोन्ही कर्णधार तसेच सर्व गाभी समाजाची टुर्नामेंट आहे, त्याच्यामुळे आपलं तू सुद्धा या ठिकाणी दोन षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 19. गोलंदाजी एंड वरती येतोय तो दत्तात्रय लोणे. तिसरं षटक घेऊन येतोय. 5 षटकाचा हा सामना आहे. 5 षटक 5 गोलंदाजांना टाकावी लागतायत. हा पण स्पर्धेचा नियम आहे, कारण एका गोलंदाजाला 2 षटक दिली जात नाही या स्पर्धेमध्ये. हा नियम आहे, कारण गोलंदाज 1 षटक 2 षटक वैयक्तिक टाकतो, वरचढ होतो, ती सुद्धा संधी नसते या स्पर्धेमध्ये. दत्ता, आकुटप्प्याचा चेंडू, मंगेश कुर्ले क्लिक करून जातोय चेंडू आडव्या बॅटने. 1 धाव घेतोय मंगेश कुर्लेनी. साहिल निहाल घाटवळ मागच्या सामन्यामध्ये 4 षटकार लगातार मारले होते. महापुरुष देवबाग 2 षटकांमध्ये 18 धावांवरती 2 गडी बाद होते, आणि निहाल घाटवळने जो 29 धावाची खेळी केली, 80 धावापर्यंत जियांश 11 हा संघ पोचला. त्यामध्ये मोठा वाटा उचल करतोय. चेंडू खाली येतोय, क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. पाहूया या ठिकाणी पंच या ठिकाणी धावचित होताना दिसत. 3 गडी बाद 22. 3 गडी बाद 22. सामना चुरशीचा होणार. कालच्या दिवसामध्ये विठ्ठल रखमाई कालवी बंदर हा संघ फायनल मध्ये प्रवेश करून गेलेला आपल्याला पाहायला मिळाला, आणि आजच्या दिवसामध्ये कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करतोय ते संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला दिसेलच. पण या कर्मचारी वर्ग जे सकाळी 6 वाजता उठून ट्रेन पकडतात, कामावरती जातात, जेवणाची पण व्यवस्था पुरुष मंडळी जेवण बनवतायत. महत्वाचं म्हणजे काय, नेवल डॉकयार्ड कर्मचारी जेवण बनवतायत, आणि काय जेवण आहे, जेवणारी सुद्धा हात पुसत बसतात.
परत परत घ्या जेव्हा, वेळ काढू नको, फक्त जेवण 2:30 वाजता बंद होणार आहे. धन्यवाद. पुढचा चेंडू दत्तात्रय लोणे, मंगेश कुर्ले. आकुटप्प्याचा चेंडू होता, चेंडू हॉलमध्ये जातोय, 2 क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय. दत्तात्रय लोणे सुंदर झेल पकडतोय आणि मोठा हादरा बसतोय. 4था गडी बाद होतोय जियांश 11 या संघाचा. 22 या धावसंख्येवरती स्वतः कर्णधार मंगेश कुर्ले. बॅक टू पॅव्हेलियन डीजे. धन्यवाद. या स्पर्धेकरता लागणारे 2 दिवसांसाठी या स्पर्धेला चेंडू ज्यांनी आम्हाला चेंडूसाठी सन्मान दिलाय ते आमचे सन्माननीय मंदारजी कोइंडे. 2 दिवसांसाठी या स्पर्धेला चेंडू पुरविलेले मंदारजी कोइंडे यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतोय. तसेच मकरंद धुरी आणि गोविंदजी कोइंडे यांनी 2 दिवसाची पिण्याची पाण्याची व्यवस्था केली, यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. तसेच दत्तात्रय जोशी संध्याकाळच्या सत्रामध्ये चहा पाणी कॉफी व्यवस्था ज्यांनी केली आहे, दत्तात्रय जोशी सन्माननीय, त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतोय. आणि भोजन व्यवस्था दीपक ढोके आणि गुरु बानकर यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. गोलंदाजी एंडवर मोठा फटका खेळतोय या ठिकाणी निहाल. चेंडू जातोय, साहिल खेळतोय चेंडू. 2 धावा घेतोय. धावसंख्या होते ती 24. 4 गडी बाद 24. तिसरं षटक चालू असताना जियांश 11 वर्सेस अशोक मोंडकर 11 असा हा सामना. दोन्ही संघ तुल्यबळ. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. पुढचा चेंडू दत्तात्रय लोणे, साहिल. आकुटप्प्याचा चेंडू होता, लोकांच्या दिशेने खणखणीत जातो आहे. मेगा षटकार. 6 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 30. 4 गडी बाद 30. डीजे. काय फटका होता मागच्या चेंडूवरती षटकार, आणि या चेंडूवरती सुद्धा त्याच दिशेने लॉंगॉनच्या दिशेने खूप मोठा षटकार. 2 चेंडूवरती 2 षटकार. डीजे. काय फलंदाजी करतोय साहिल. 2 चेंडूवरती 2 षटकार. 4 गडी बाद 36. राकेश सारंग 0 या धावसंख्येवरती बाद झाला. त्यानंतर पुढचा चेंडू मोठा फटका आणायचा होता. आता कमबॅक करतोय. स्लिपच्या दिशेने चेंडू जातोय. या ठिकाणी 1 धाव घेतली जाते साहिल आणि धावसंख्या होते ती 37 धावा. षटक क्रमांक 3 ची समाप्ती होते आणि स्कोर बोर्ड वरती आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते ती 37. 4 विकेट लॉस जियांश 11. म्हणजे जवळजवळ 12.33 ची प्रति षटका मागे सरासरी पाहायला मिळते जियांश 11 या संघाची. चार गडी बाद 37. या स्पर्धेकरता आपल्याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याने आम्हाला सहकार्य केले आमचे सन्माननीय श्री कमलाकर मोठे आणि परिवार यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतोय. संदीप मोंडकर एक अष्टपैलू खेळाडू. किती वर्ष हा खेळाडू गोलंदाजी करतोय. जुना खेळाडू आहे. वय वर्ष 45 च्या आसपास असेल मला वाटतं. 45-50. ओके धन्यवाद संदीप दादा. 45-50 मध्ये आहे. म्हणजे मी अजून म्हातारा झालो नाही आहे. मी अजून तरुण आहे. आणि हीच किमया असते गाभी समाजाची. आता पहा एक तरुण खेळाडू साहिल घाटवळ आणि हे कॉम्बिनेशन आहे. संदीप मोंडकर चेंडू घेऊन फुलटॉस चेंडूचा समाचार घ्यायचा होता. स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. चांगला चेंडू 1 धाव घेतली जाते. काय गोलंदाजी करतोय संदीप मोंडकर. पहिल्या चेंडूवरती 1 धाव. आता येतोय तो निहाल घाटवळ. दोन्ही सख्खे बंधू खेळपट्टीवरती बॅट घेऊन उभे दिसतायत आपल्याला. नेवल डॉकॅट गावी समाज टुर्नामेंट 2024 या स्पर्धेचं हे 3रं वर्ष. पहिल्या वर्षी स्पर्धा इकडेच झाली होती याच मैदानावरती.
गेल्या वर्षी ही स्पर्धा हार्बर लाईनला नेरुळ येथे झाली होती आणि परत ही स्पर्धा तिसऱ्या वर्षी जुनी डोंबिवली मैदानावरती, कारण सगळे कर्मचारी आहेत इकडे तिकडे, सर्वांचा आग्रह असतो इथे घ्या तिथे घ्या. पुढचा चेंडू मोठा फटका खेळायचा होता पण चेंडूंची लेंथ राहते, निहालला काही समजत नाही, मात्र एक धाव घेतली जाते. चांगला फटका खेळतोय निहाल, सुंदर गोलंदाजी. या 2 चेंडूंवरती 1 धाव दिली जाते. धाव संख्या होती ती 39. 4 गडी बाद 39. चौथं षटक चालू असताना संदीप मोंडकर गोलंदाजी एंडवरती, पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतोय गोलंदाज साहिल. सुंदर चेंडू, ब्लॉकचा चेंडू होता. संदीप या ठिकाणी एसटी रक्षक डोक्याला हात लावतोय, काय केलं मी, एसट्यांच्या मागे काय केलं. खरोखरच एक मोठी चूक असते. निर्धाव चेंडू होता, 4 धावा जात आहेत. तत्पर राहायचंय, सामना खूप महत्वाचा आहे, कारण सामना जर आपल्या हातीत गेला तर आपण स्पर्धेमध्ये जातोय. प्रत्येक क्षणाला प्रत्येक सेकंद महत्वाचा आहे. संदीप मोंडकर काय गोलंदाजी करतोय हा ज्येष्ठ खेळाडू. पुढचा चेंडू मोठा फटका खेळायचा होता, मनोबल वाढला आणि खेळून जातोय. मोठा फटका लॉंगॉनच्या दिशेने खणखणीत निहालच्या बाईट मधून षटकार. साईच्या बॅट मधून येतोय षटकार. मागच्या चेंडूचा विचार केला, 22चे 4 धावा. त्यानंतर कुठेतरी या ठिकाणी मनोबल वाढतंय, पण संदीप सामना संपलेला नाहीये. वारंवार पुन्हा हवेमध्ये चेंडू दिसतोय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, झेल होतोय काय, सुंदर झेल पकडतोय गजानन करंजे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याचा मी चाहता आहे तोच गजानन करंजे. बरीच वर्ष खेळतोय, मला तो काय काय बडबडत असतो, कारण मी चप्पल घालून खेळतो, तू बोलू नकोस, पण आज शूज घालून खेळतोय. आणि ही विकेट महत्वाची होती या क्षणाला, आणि तीच विकेट या ठिकाणी मिळवली जाते संदीप मोंडकर. साहिल या ठिकाणी बाद होतोय. धाव संख्या होते ती 5 गडी बाद 49. चौथं षटक चालू असताना जियांश 11. गजानन करंजे 49. 49. सांगतो मी, चेंडू नजीक गणित सांगतो. 5 गडी बाद 49. शेवटचा चेंडू या षटकातील. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव. 1 मिनिट थांबा, तुमच्याकडूनच येतोय आम्हाला. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव. 22 वरती चौकार गेला होता तिसऱ्या चेंडूवर, त्यानंतर षटकार, नंतर कॅच आउट. धन्यवाद. चला कृपया इथे 3 गुणलेखक आहेत, समालोचन करतोय आपण. इथे क्रिक हिरोचा ऍप सुद्धा आहे. आणि या ठिकाणी बाद होतोय प्रशांत भाबल, या ठिकाणी बाद होतोय. मग सलग 2 चेंडूंवरती 2 गडी बाद करतोय संदीप मोंडकर. संदीप धुरत या ठिकाणी यष्ट्यांच्या मागे झेल घेतोय आणि 6वा हादरा बसतोय 49 या धाव संख्येवरती जियांश 11 या संघाला. डीजे संगीत लावतोय. दम मारू दम. 6 गडी बाद 49. UTV लाईव्ह स्पर्धा आपल्याला दिसते. मोरेश्वर, केळुसकर, सागवेकर वैयक्तिक पहिल्या संघाकडून शेवटचं घेऊन षटक घेऊन येतोय. निहाल घाटवळ स्ट्राइक एंड वरती. 6 गडी बाद 49. 4 षटकाच्या समाप्तीनंतर हे 6 चेंडू निर्णायक. मोरेश्वर गोलंदाजी एंडवर. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू, बंगल्याच्या दिशेने लेग साइडच्या दिशेने चेंडू जातोय. खणखणीत असा पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळतोय. धाव संख्या होते ती 6 गडी बाद 55 धावा. जियांश 11.
कुठेतरी कमबॅक करावं लागेल। चौथ्या षटकामध्ये संदीपने जी किमया साधली होती, एक षटकार गेला एक चौकार गेला, पण 2 गडी बाद झाले होते। तसंच टार्गेट कुठेतरी कमी करावं लागेल। समोरचे फलंदाज तेवढ्या ताकदीचे आहेत, पण आपल्याला सुद्धा पुढच्या इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे। 70-80 धावा झाल्यानंतर 30 चेंडू 80 धावा खूप मोठं लक्ष असतं आणि विकेट गेल्यानंतर आपण थोडेसे ढिले पडतो। त्याच्यामुळे निर्णायक क्षण आहे, गेम ऑन आहे। पुढचा चेंडू मोरेश्वर, सुंदर चेंडू तेवढ्या तत्परतेने क्लिक करतोय, झेल होतोय काय, वन बाउंड चौकार पाहायला मिळतोय, वन बाउंड चौकार पाहायला मिळतोय। पहिल्या चेंडूवरती षटकार, या चेंडूवरती चौकार, डीजे। कृपया लाईन मध्ये आपण जेवून झाला असा डॉकयार्ड कर्मचारी प्लीज लेग साइडच्या दिशेने भोजन कक्षाच्या दिशेने राहा। एक जण कोणीतरी उभा राहा, ऊन तापताय। ओके धन्यवाद। मोरेश्वर सागवेकर गोलंदाजी एंड वरती, निहाल घाटवळ 13 धावांवरती खेळतोय। पुढचा आकुट टप्प्याचा चेंडू या ठिकाणी खणखणीत जातोय, षटकार। सुंदर फलंदाजी निहाल घाटवळच्या बॅट मधून, जयेश 11 तर्फे हा फलंदाज खेळतोय, डीजे। सबके दिलों में शामिल हूँ, सुंदर या ठिकाणी संगीत वाजवलं जात आहे। मागच्या सामन्याचा, पहिल्याच सामन्याचा या स्पर्धेचा रविवारचा दिवस महापुरुष देवबाग आणि जो सामना चालू होता जियांश 11, त्यामध्ये 4 षटकार सलग मारले होते। तोच निहाल घाटवळ या ठिकाणी चांगली फलंदाजी करतोय दुसऱ्या फेरीमध्ये, दुसऱ्या सामन्यामध्ये। मोरेश्वर गोलंदाजी एंडवर, वारंवार मोठे फटके घेतले जात आहे, खणखणीत असा या सुद्धा चेंडूवरती खणखणीत मेगा षटकार पाहायला मिळतोय आणि धावसंख्या वाढते 6 धावेने, डीजे। धावसंख्या होते ती 6 गडी बाद 71। पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती षटकार, चौथ्या चेंडूवरती षटकार। मोरेश्वर कसलेला गोलंदाज आहे, WNCC वडप संघाकडून खेळतो हा गोलंदाज। वारंवार आकुट टप्प्याचे चेंडू टाकतोय आणि त्याच दिशेने बांगल्याच्या दिशेने चेंडू जातोय, खणखणीत लेग साइडच्या दिशेने खणखणीत मेगा षटकार आणि षटकाराची हॅट्रिक जाते निहाल घाटवळच्या बॅट मधून। सुंदर फलंदाजी, सुंदर फलंदाजी, डीजे। पाच चेंडूंवरती 28 धावा, 4 मेगा षटकार, 1 चौकार आणि तर आता मागचे 3 चेंडू आपण पाहिले, 3 चेंडूंवरती सलग 3 षटकार, षटकाराची हॅट्रिक। शेवटचा चेंडू गडी बाद करतोय, निर्धाव चेंडू जातोय कारण मोरेश्वर सुद्धा कसलेला गोलंदाज आहे। पुढचा चेंडू आकुटप्याचा चेंडू होता, कमबॅक करतोय गोलंदाज, 1 धाव घेतले होते, राजन चेंडू खाली येतोय आणि एका धावेवरती या इनिंगची समाप्ती होते। 78 6 गडी बाद 78 धावा, विजय लक्ष राहील ते 79 धावांचं। म्हणजे पहिला सामना झाला होता 80 धावांचा, आताचा सामना होतोय 79 धावांचं विजय लक्ष राहील। धन्यवाद। श्रीकृष्ण कोळमचे कर्णधार, वाडातर संघाचे कर्णधार, दोन्ही संघांनी नाणेफेकसाठी यायचंय, लवकर टॉसच्या बॉक्स मध्ये यायचंय। वाडातर 11 कर्णधार चेतन भाबल, तसेच श्रीकृष्ण कोळमचे कर्णधार कल्पेश
राघव नाही, संदीप शेलेटकर नाणेफेकसाठी यायचंय लवकर जरा. हॅलो, धन्यवाद. चला संदीप, आपला कॅमेरामन YouTube लाईव्ह क्रिकेट स्पर्धा करतोय. संदीप दादा टॉस का बॉक्स मध्ये प्लीज. वाडा तर 11 कर्णधार आपण या. आमचे सन्माननीय या ठिकाणी जयवंत तारी साहेब या प्लीज. चला तो मित्रांनो लाईव्ह स्पर्धा आहे. टॉस का बॉक्स मध्ये नाणेफेक होते प्लीज मित्र. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कृपया कोणी जेवण केलं नसेल तर जेवून घ्या. 2:30 वाजता जेवण बंद होणार आहे. चला वाडा तर 11 कर्णधार श्रीकृष्ण कोळम कर्णधार. धन्यवाद. दोन्ही कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना यानंतर होणार आहे. त्याची नाणेफेक आपण करतोय. आमचे सन्माननीय जयवंतजी तारी यावर्षी रिटायरमेंट होणार आहेत. त्यांनी सुद्धा आम्हाला खूप मोठं आर्थिक पाठबळ दिलेलं आहे. त्यांच्या हस्ते नाणेफेक होते. कॉइन बॉक्स आणा, टॉसचा कॉइन बॉक्स प्लीज. श्रीकृष्ण कोळम आणि वाडा तर 11 या दोन संघांमध्ये होतोय. टॉस होते या ठिकाणी. हेड जातोय. श्रीकृष्ण कोळम या ठिकाणी या सामन्याची पुढच्या सामन्याची नाणेफेक विजयी होतोय. कोळम संघाचा कर्णधार. थोडीशी या ठिकाणी दुसऱ्या फेरीचा सामना आहे. आपण या ठिकाणी नाणेफेक जिंकलाय. त्यानंतर आपला निर्णय काय असेल तो आपण द्यायचा आहे प्लीज. फिल्डिंग येणार आहेत म्हणजे क्षेत्ररक्षण करणार आहेत. आणि किती धाव संख्येपर्यंत तुम्ही रोखणार आहात वाडा तर संघाला फलंदाजी करताना? 40 ते 45 धाव. 40 ते 45. वाडा तर 11चा कर्णधार. तुला सुद्धा विनंती असेल पटकन, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. तुम्ही किती धावा करणार पुढच्या सामन्यामध्ये? आमचं कमीत कमी टार्गेट 60 धावांचं तरी असेलच. धन्यवाद. 60 धावा प्रथम फलंदाजी करणार आहे कर्णधार असं त्याने विश्वास दाखवलाय. आणि श्रीकृष्ण कोळम 45 धावापर्यंत रोखणार आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय पुढच्या सामन्यासाठी. धन्यवाद जयवंत तारीजी, आपलं सुद्धा आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. जाऊया कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद धनंजय. पाहिलेचो भात आणि टोपभर चिकन जेवण सनसनलेल्या पोटात मी मालवणी समालोचनात पुन्हा एकदा सगळ्यांचा मनापासून स्वागत करतोय. मैदानाच्या दिशेने चालू असलेलो मोठो सामनो, ताकदीचो सामनो तो म्हणजे जी80 विरुद्ध अशोक मोंडकर 11. पहिला षटक राकेश सरंगची वेगवान गोलंदाजी. पॉइंटच्या क्षेत्रात चेंडू जाता लाखाचे खक आणि मोहित गिरपाक पडला बॉक्स. चेंडू सीमा पार गेलो. खणखणीत चौकार. दत्ता लोणेच्या बॅट मसून बघू गवलो. खराब क्षेत्ररक्षणाचा फटको बसलो तो म्हणजे जी80 संघात. मोहित गिरप सारखो चांगलो फलंदाज काहीतरी चूक करताना चूक मागात पडता. इतकी मागात पडली की चेंडू धावत धावत सीमारेषेच्या पार गेलो. एक मोठी धावसंख्येचा पाठलाग करूचा फलंदाजी करताना अशोक मोंडकर 11 संघात तशीच सुरुवात होता. पुन्हा एकदा खणून खाल्लेलो फटको स्ट्रेट डावच्या दिशेने जाणार चेंडू पुन्हा एकदा सीमा पार गेलो. बॅक टू बॅक 2 खणखणीत चौकार गवले दत्ता लोणेच्या बॅट मधून. एका मिनिटात खरो चौकार. कारण अशा चौकारांची गरज सांगा. एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना जर अशी सुरुवात होत असतात तो गोलंदाजार दबाव दिसाने येतो. आणि गोलंदाज कोण तो सुद्धा ताकदीचो हा राकेश सारंग. गाबी समाज आपल्या मुंबईची स्पर्धा होतं त्याच्यात जयदेव केळुसकर, राकेश सारंग, सूरज जुवाटकर, नेहाल घाटवळ हे एक्सप्रेस गोलंदाज म्हणून ओळखले जातात. यांची स्पीड की बंद टाकी समोरच्या फलंदाजा कधी कधी घाम सुद्धा फुटता. पण तो आता घाम नाही, आता मात्र राकेशचा घाम फोडतात तो म्हणजे दत्ता लोणे. आता मात्र चांगला क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट केलाय असती कर्णधार मंगेश कुर्ले तर कदाचित धावबाद झालो असतो. पण स्वतः संयम राखल्यान कारण त्याका माहिता जर यष्टेर जर चेंडू नाही लक्ष वेधल्यान तर त्याका मागच्यासाठी कव्हर नाही आणि आणखी एक धाव संघाच्या खात्यात फुकटची जमा जातली.
याचा सुद्धा भान ठेवचं लागतं जेव्हा आपण क्षेत्ररक्षण करत असतो. धाव संख्या झाली ती 9. मोठं फटको कारंज उडलेल्या कारंजाखाली न्हावून घ्यायचा हा आणि न्हावून घेतल्या म्हणजे वटीयत जसो नारळ भरतं तशा पद्धतीचा आमंत्रण दिला. तशा पद्धतीने नारळ जेल्लो गेलो, चेंडू जेल्लो गेलो. हाताच्या वेळात कसली चूक नाही झाली आणि पहिलं धक्को बसता मोरेश्वरच्या रूपात. मोरेश्वर गोलंदाजी करताना मागडं ठरलो म्हणा त्या काता फलंदाजीसाठी पहिलं धाडलो. पॉवर प्लेचा वापर करून घ्यायचो होतो त्याच्यावर पाणी सोडल्या आणि पहिलं धक्को बसता अशोक मोंडकर 11 संघात. पहिलो गडी बाद झालो. 79 धावांचो पाठलाग करतो अशोक मोंडकर 11 संघात. धाव संख्या झाली या पहिल्या षटकातले 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालो. 1 गडी बाद 9. नवीन जाणवर फलंदाज अभिषेक मोंडकर आप्पा मोंडकर. मगाच्या सामन्यात सलग 4 चेंडूवर 4 कणकणीत षटकार 4 मेगा षटकार बघू गावले होते. असो आबा मोंडकर जे मगाशी मारलंस त्याचा सातत्य आता ठेवचा लागात कारण आता संघात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करूचो हा. कमालीची गोलंदाजी 2 सामन्यात सतत करीत होतो म्हणजे नियाल घाटवळ मॅन फ्रॉम वेंगुर्ला शिरोडा केरवाडा. एक अष्टपैलू खेळाडू की त्या म्हटला जातात. नियालकडे बघल्यावर तुमका आठवत चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी. आता एसटीच्या मागे एसटी रक्षण सुद्धा. पुढचं चेंडू राकेशचो पुढे येऊन मारूचो प्रयत्न होतो. चोरटी धाव घेऊची होती दत्तालोने बाद होच्या लाईन पर्यंत पोहोचलो आणि हतखेत्री इंजर्ड. क्रिकेट म्हटल्यानंतर पहिला महत्वाचा असता सामनो कसं रंगात येऊ नये पण आपले हातपाय सांभाळूचे असतात. अति घाई संकटात नाही. खत्री चेंडू धरूच्या नादात राकेशच्या पायात दुखापत झाली. खेळापुरती रवतलो आपलो जीव महत्वाचा असता. सर सलामत तर पगडी 50 असा हिंदीतली म्हणा. जीव लाख मोलाचो एकदाच मनुष्य जन्म भेटता त्याचा पूर्ण उपभोग घेऊचो असता. खेळ बाजूक ठेवको खेळ खेळता आपलो जीव सुद्धा सांभाळू होयो. चषक 2024 पर्व तिसरा स्पर्धेचा दुसरा दिवस. खूप चांगला योगदान लागला सहकार्य लागला प्रत्येकाचा. प्रथम पारितोषिक रोख रुपये 2024 आणि आकर्षक चषक पुरस्कर्ते श्री सावळाराम केळुसकर, श्री जयंत तारी, श्री नरेश पराडकर, श्री दीपक गिरप. द्वितीय क्रमांक म्हणजे उपविजेता रोख रुपये 10,024 आणि आकर्षक चषक पुरस्कर्ते कैलासवासी प्रभावती कृष्ण नेसवणकर यांच्या स्मरणार्थ श्री दिलीप नेसवणकर यांच्याकडून उत्कृष्ट. तृतीय क्रमांक रोख रुपये 3,024 आणि आकर्षक चषक दुखापतीमुळे बॉलर रिटायर्ड होता. दुसरा गोलंदाज त्याच षटक पुरे करतो. चेंडू पहिल्या षटकातलो शेवटचा चेंडू शिल्लक. ओव्हर झाली. ओके थँक्यू. माफ करा पंच थोडस व्यत्यय लो गोंधळ झालो. चेंडू 5 झाले. 1 चेंडू शिल्लक पहिल्या षटकातलो. पहिलो चेंडू 4 धावा. दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा नंतर 1 धाव. त्यानंतर विकेट. पहिलो चेंडू डॉट. त्या षटकाचा खेळ पूर्ण झालो. ओके थँक्यू.
पहिल्या पॉवर प्लेचा षटक पुरा झाला. 5 षटकांचा सामना, पहिला षटक पॉवर प्लेचा होता. पहिल्या एका षटकाचा खेळ पुरा झाला तेव्हा सांघिक धाव संख्या झाली 1 गडी बाद 1. राकेश सारंग नावाचा एक अष्टपैलू खेळाडू काहीतरी दुखापत झाली पायाक आणि रिटायर्डचा शिकार ठरलो. दुसरा षटक घेऊन साहिल घाटवळ एक उंच पुरो गोलंदाज मॅन फ्रॉम शिरोडा केरवाडा. साहिल घाटवळ समोर फलंदाज दत्ता लोणे तर नॉन स्ट्राइक यांच्या दिशेक अभिषेक मोंडकर. 78 धावांचो मोठो डोंगरा, मोठा लक्ष साध्य करूचा हासात तर म्हणजे अशोक मोंडकर 11 संघात कशा पद्धतीचा गोलंदाजी असतात, कसले विचार असतील गोलंदाजाच्या मनात आणि काय समाचार घेत तो म्हणजे दत्ता लोणे एक विस्फोटक फलंदाजा. हिमालय मोरवे गावाचा फलंदाज दत्ता. चांगलो चेंडू, क्षेत्ररक्षकाची उंची म्हणजे आमचे दशरथ कुबल काहीतरी कमी पडले. डोक्यावरनं चेंडू पलतडी पडलो. धावांत दोन फलंदाजांनी 2 धावा पुरे केले. 2 धावां संघाच्या धावसंख्येत काहीतरी आणखी वाढ झाली. दुहेरी अंकात जाऊन धावसंख्या पोचता धावसंख्या झाली ती 11. नेल्सनची फिगर म्हणतात अशा पद्धतीची धावसंख्या गडी बद झालो 1 आणि धावसंख्या सुद्धा 11. षटक क्रमांक 2 चेंडू पण 1. सगळं 1-1 चोच फिगर दिसता, 1-1 चीच आकडेवारी दिसता. आता मात्र वेगवान जाणारो चेंडू पंचांकडे या चेंडूसाठी दात मागत ती वाईट चेंडूसाठी म्हणा म्हणजे मालवणी जर एका सांगूचा झाला तर एसटी जाता देवगडक आणि तिकीट मागता मालवणचा. चेंडू निर्धाव गेलो, बाकीचा काम एसटी रक्षकांनी पुरा केला. अशाच चेंडूची गरज, अशाच गोलंदाजाची गरज. पुन्हा एकदा खणून काढलेलो फटको चांगला क्षेत्ररक्षण झाला सुद्धा पण 1 धाव का वाचू शकलो नाही. एका धावां संघाची धाव संख्या झाली डझन भराची अंकाची आकडो म्हणजे 12. अजून कोण जेवचे बाकी असतील तर भोजन मंडपात जेवण चालू आहे. मस्तपैकी मालवणी पद्धतीचा झणझणीत मसाल्याची फोडणी घातलेले दादा मालवणकर त्याचे सहकारी यांनी बनवलेला खमंग मालवणी चिकन आणि टोपभर भात. तुमका जेवचा मोठो फटको कारण जोडलं उरलेल्या कारणच्या खाली न्हावून घ्यायचा हा आणि चांगलो झेल पकडलो गेलो. तिरफळात जसो दानव फुलता, सवासणीच्या वटीत जसो नारळ भरलो जाता, लग्नाचा जसा आमंत्रण दिला जसा तशा पद्धतीचा आमंत्रण झेलसाठी दिला होता आणि त्या आमंत्रणाचा स्वीकार केला आणि अभिषेकला तंबूचा रस्तो दाखवल्या. अजून एक धक्को बसतात तो म्हणजे अशोक मोंडकर 11 संख्या डझन भर अशी धाव संख्या झाली असताना नवीन जाणारो फलंदाज राजन मोंडकर सलामीसाठी कायम फलंदाजी घेताना बघलो पण आज काहीतरी पाठी रोलो पाठसून येऊन आता मोठे पिसारे फुलवचे लागतले, मोठे फटके मारूचे लागतले. कारण 79 धावाचो पाठलाग करचो. चेंडू बरोच वेळ हवेत होतो. चेंडूच्या खाली हाताचा वाळा करून रुपेश उभं होतो. कसली चूक नाही केल्याने एक चांगला झेल पकडल्या. कालच्या दिवसाचा जर विचार केला तर काल विठ्ठल रखमाई काळी बंदर संघाकडून चांगला क्षेत्ररक्षण बुक गावला. संकेत कुबल माझ्या बाजूक बसले लॅपटॉप सगळं हाताळतात पण त्यासोबत मैदानात सुद्धा तसा क्षेत्ररक्षण केल्याने 1983 मध्ये जे कपिल देवाने उलटा धावत जाऊन तसा झेल पकडला तशी 2 झेल काल संकेत कुबल यांच्यानी पकडली. कल्पेश केरकरने सुद्धा एक जॉन्टी रोड सारखे डाय मारत झेल पकडलो. कालच्या दिवसात चांगला क्षेत्ररक्षण या केळूस संघाकडून बघू गावला. चला सामन्याकडे षटकाकडे. साहिल घाटवळ बॅटची कडा गाऊन पहिला स्लिपचा अंतर फेडून चेंडू सीमा पार गेलो. एक चौकार बघू गेलो. धावसंख्या 4 पुढे सरकली. चांगली हेक्का म्हणतात गॅप शोधना 2 क्षेत्राच्या मधनं चेंडू सीमा पार करू यश मिळवतो राजन मोंडकर या फलंदाजात. स्वतःचा खाता खोलता तो चौकार नशी. धावसंख्या झाली ती 16. दुसरा षटक चालू. शेवटच्या दुसऱ्या षटकातलो एक चेंडू शिल्लक. नक्कीच फलंदाजाचो गोलंदाजाचो भरणो आता म्हणजे जयाश 11 संघात साहिल घाटवळ, निहाल घाटवळ, दशरथ कुबल, मंगेश कुर्ले, राकेश सारंग, मोहित गिरफ, स्वतः प्रशांत भाबल सुद्धा. प्रशांत भाबलचा नाव आणखी एका आदरान घेऊक आवडत की जो भोजन मंडपा आणि एवढा आमका सहकार्य केल्याने की एवढं मोठं खेळाडू याच मैदानावर त्याच्या नावावर 72 धावांचा एक मोठा रेकॉर्ड असो खेळाडू काल आमचे टोप आणि भांडी दुख सुद्धा मदत केल्या. अशा पद्धतीने आमका सहकार्य केल्या. धन्यवाद प्रशांत सर. बॅटची काहीतरी कडा घेऊन नियालाच्या हातात चेंडू गेलेलो. ओव्हर थ्रोचो मारो झालो. 1 धाव पुरी झाली. खाजावून थै करूच घेना खाजावून थै करूच कशी असता ती हे नियाला दाखवून दिली. काय गरज नव्हती थ्रो करूची तरी सुद्धा यष्टे उद्ध्वस्त करूचे पेचूची होते आणि चेंडू मारून घातल्या. चेंडू काय यष्टेक आदळलो नाही पण फुकटची 1 धाव चोरटी संघाक मिळाली.
धाव संख्या झाली आहे ती 17 आणि 17 म्हणजे मी कायम सांगते तो म्हणजे खतरा. आता खतरा कोणासाठी? कारण समोर गोलंदाजा वेगवान आकावून इकडे वागणार दुसरं फास्टर बॉलर आपल्या गाबी समाजाचो तो म्हणजे निहाल घाटवळ आणि समोर फलंदाज राजन मोंडकर. नक्कीच एका कोणाक तरी खतरो नक्कीच असतो. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बॅटिंग पॉवर प्लेचा वापर फलंदाजांनी निवडलो. मैदानात उभे असले दोन फलंदाज स्ट्रायकिंगच्या दिशेक राजन मोंडकर, नॉन स्ट्रायकिंगच्या दिशेक दत्ता लोणे. नेवल डॉकेट गाबी समाज क्रिकेट स्पर्धेचो आजचो ह्यो शेवटचो दिवस, अंतिम दिवस. 2 दिवसात रंगलेली स्पर्धा, प्रत्येकाचा सहकार्य लाभला. मकरंद धुरी आणि गोविंद कोंडे यांच्यानी जी पाण्याची व्यवस्था केली त्यांचे सुद्धा आभार मानतोय. मंदार कोंडे यांच्यानी या स्पर्धेसाठी लागणारे सगळे चेंडू पुरवले त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतोय. चला सामन्याकडे षटकातलो पहिलो चेंडू. 17 म्हटल्यानंतर खतरा ह्यो खतरा त्यासाठी म्हटलं होतं. इतिहास दिसानीला पहिल्या चेंडूवरती मी कायम सांगितलं 17 म्हणजे खतरा. 17 कोणासाठी खतरा होतो? तो राजन मोंडकर साठी. स्वतःच्या नावावर पहिला कलाम लावून घेतल्या आणि या सामन्यातला या षटकातला तो म्हणजे निहाल घाटवळ या गोलंदाजात म्हणतात अष्टपैलू खेळाडू. एवढं जास्त आत्मविश्वास, अति आत्मविश्वास नाही तर ते फक्त आत्मविश्वास स्वतःवर ठेवल्यात. स्वतःच्या गोलंदाजी, स्वतःच्या फलंदाजीत आजच्या दिवसाचा चमकदार हिरो ठरत असतात तर तो निहाल घाटवळ असतात. नवीन जाणारा फलंदाज, एक जुनो जाणतो खेळाडू. मगाशी मी यांच्याबद्दल ऐकलंय अशा वयापासून खेळागले की जेव्हा पायात चप्पल सुद्धा होत नव्हती, नंतर चपला इली. कधी कधी कातळासारख्या मैदानावर खेळताना चपला बाजूक काढून ठेवून पाय तवत म्हणत नुसत्या पायावर खेळलेले गजानन कारंजे. आज तुमका पाया स्पोर्टचे शूज दिसतील पण फटके सुद्धा मोठे मारूची ताकद यांच्या बावशात. खांद्यातलो जोर, मनगटातली टायमिंग साडे एक झालं तर नक्कीच लाईनमनांचा काम वाढतला. आता फक्त मोठे फटके मारूचे रवले आणि 17 आकडो का बदललो नाही. तो 17 खतरा तसोच रवलो. नवीन इलेलो फलंदाज गजानन कारंजे स्ट्रायकिंगच्या दिशेक सामना करीत निहाल घाटवळ या गोलंदाजाचो. स्लोवर बॉल ज्याका म्हणतात, फसवो चेंडू ज्याका म्हणतात, त्यांना माहिती आहे की समोरचा फलंदाज जो फटको मारूच्या तयारीत असतो त्यावेळेस एक स्लोवर चेंडू, फसवो चेंडू ज्याका म्हटलो जाता तो चेंडूचो मारू केलो त्याच्यात सफल झालो. धाव संख्या थैत थांबलेली 17 आणि गडी बाद झाले ते 3. आता मात्र शॉर्टपुटचा चेंडू पॉइंटच्या क्षेत्रात मोहित गिर पुन्हा काहीतरी थोडस कमी पडता. पुन्हा मोहितच्या हाताखालसून चेंडू बदललो आणि पुन्हा चेंडू सीमा पार झालो. नक्कीच मोहित एक चांगलो फलंदाज, चांगलो क्षेत्ररक्षक. आपण आज काहीतरी नाराज करता आपल्या सहकार्यांका. कर्णधार सुद्धा काहीतरी नाराज झालो असतात मोहितच्या क्षेत्ररक्षणार. जरी झेल नाही झालो तरी चेंडू अडवचा प्रयत्न करत होतो. असफल ठरलो आणि चेंडू सीमा पार गेलो. धाव संख्या 4 पुढे सरकली. धाव संख्या झाली ती 21. गजानन कारंजे मात्र स्वतःचा खाता खोलतात ते चौकारानिशी. एका बाजून उभे राहून मोठे फटके एका फलंदाजाक मारूचे लागते तर या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग होतलो. लोकल पद्धतीचा चेंडू होतो खणून काढलेलो फटको. फक्त एकच धाव मिळता या फटक्यावर. पुन्हा एकदा सांगते अजून कोण जेवचे बाकी असतील, उशिरा इले असतील त्यांनी आपल्या जेवणाचा आस्वाद घेऊचा. भोजन मंडप आमचं अन्नदाता ग्रुप चांगल्या पद्धतीचा जेवण बनवले नाही. 3 वाजता दुकान जेवणाचा बंद होतला. मगे मात्र इलेल्यांका संध्याकाळची चाय गावतली. मगे नाराज होऊ नको. अजून तुमची वाट बघतो जेवणकारी. आता मात्र खत्री निहाल थोडस भरकाटलो. चेंडू जास्त बाहेर मारो केला आणि पंचांनी आपले दोन्ही हात पावशापासून रून केले आणि वाईटची खूण करून दाखवल्याने धाव संख्या आणखी एकान पुढे सरकली. फुकटची मिळाली धाव. धाव संख्या झाली 23. आता मात्र दत्ता लोणे खटक्यार बॉट जागार पट्टी पावळेचा पाणी पाष्टाक करणारो षटकार, वडाची साल पिंपळा करणारो षटकार, लांबलचा षटकार. डीजे खूप वेळ झालो वाजलो नाही, जोरात होऊन दे. पुन्हा एकदा दत्ता लोणे नेत्रदीपक असो फटको खरोखरच लेखनी जोखनीत ठेवलेला फटको तो स्वतः निहाल घाटवळ सुद्धा या फटक्यासाठी टाळी वाजवताना हस्तांदोलन करता. कारण असो फटको एखादो फलंदाज खेळता म्हणजे त्याची ताकद किती आहे, क्षमता किती आणि वेळ किती आहे. बॅट आणि चेंडूचा जो संपर्क होता तो वेळ काय परफेक्ट होतो. खरोखरच कौतिक झाला. टाळ्यांची सुद्धा दाद मिळाली दत्ता लोणेच्या या फटक्यात. धाव संख्या झाली ती 35. 3 गडी बाद 35.
3 षटकांचा खेळ सुद्धा पूर्ण झालो. शेवटचे 12 चेंडू शिल्लक रवलेत. विजयाचा लक्ष रवला होता 12 चेंडू. धाव संख्या झाली 35. शेवटचे डझनभर चेंडू शिल्लक. दशरथ कुबल एक जुनो जाणतो गोलंदाज, लेफ्ट आर्म गोलंदाज फार कमी मोगू मिळतात. यांच्याकडे कट जास्त असतात, स्पेस जास्त असतात. तसंच पद्धतीचं गोलंदाज, खूप वर्षाचा अनुभव. शॉर्ट पुजो चेंडू बॅटची काढ घेऊन स्लिपच्या क्षेत्रात चेंडू गेलो. नक्की 3 धावा आपल्या संघासाठी या क्षेत्ररक्षकान वाचवले. म्हणजे उमाकांत रेवणकर माका दिसून दिसता. जर चेंडू चुकलो असतो तर नक्कीच उमाकांताक चेंडूचो पाठलाग करूचो लागलो असतो, पण ते चेंडू जिंकणार होतो इतक्या निश्चित करता क्षेत्र आता फील्ड असा हा की चेंडू अगदी धावत सुटलो आणि आपली धावगती कमी पडतली. दत्ता लोणे मात्र काहीतरी 11 विक्राळ रूप धारण करता. एवढो लांब बिग 6 मेगा 6 सुपर 6 डीजे. धाव संख्या झाली आहे 42. मागडो ठरता तो म्हणजे दशरथ कुबल. दत्ता मात्र दशरथच्या पाठीर पुन्हा बॅक टू बॅक तिसरो षटकार दशरथच्या पाठीर. आडिये उभे वळ बघू गावतले. अनुभवावर काहीतरी पाणी फेरता तो म्हणजे या सळसळता रक्त. दत्ता लोणे नावाचा फलंदाज. एक चेंडू मैदानात या ग्राउंड मध्ये बाहेर गेलो, दुसरं चेंडू आतमध्ये दिलो अशी परिस्थिती दिसता. कारण लाईनमनचा मात्र काम वाढवलं. त्या दत्ता लोणे नावाच्या या स्फोटक फलंदाज वैयक्तिक जवळजवळ 36 धाव संख्या करतात. फक्त 10 चेंडूचा समाचार केला. 4 मोठे षटकार आणि 2 जमिनीसून आग आणि किटाळ उडत जाणारे चौकार बघू गावले. धाव संख्या 48 जाऊन पोहोचली. 79 धावाचं लक्ष पुरा करूचा आता म्हणजे अशोक मोंडकर 11 संघात. 9 चेंडू शिल्लक आणि विजयाचा लक्ष रावला आता 31. सामना चालू करा. पंचांक सुद्धा विनंती की जास्त वेळ घेऊ नको. दशरथ पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. पुन्हा एकदा दत्ता सुद्धा फलंदाजासाठी तयार. पुन्हा एकदा षटकार. दत्ता मात्र आता काहीतरी 11 विक्राळ दत्ताची या तापलेल्या उन्हात बॅट सुद्धा तापलेली दिसता. डीजे पण षटकारांची हॅट्रिक साधली ती म्हणजे दत्ता लोणे या फलंदाजान. आता शेवटचे 8 चेंडू शिल्लक आणि विजयाचा लक्ष रावला आता 25.
पंचांका सुद्धा विनंती करतो जास्त वेळ काढू नको, टीम मीटिंग नको, सहकार्य करा. आठ चेंडू आणि 25 धावा नक्कीच सामन्याकरता रंगत वाढत जाती असा वाटत होता की जियांश 11 संघ एक हाती सामना जिंका शकता, पण काय वादळीला दत्ता लोणे नावाचा 42 धावा संख्येवर खेळता 54 धावसंख्या संघाची झाली, वैयक्तिक 42. 5 मोठे फटके दत्ताच्या बॅट मधून, 5 लांब लचक षटकार आणि 2 चौकार दत्ता लोणे. तुफान फलंदाजी. आता मात्र एक वेगळा क्षेत्ररक्षण सिली पॉइंटला एक तुमका क्षेत्ररक्षक स्वतः नियाल घाटवळ सिली पॉइंटच्या क्षेत्रात खत्री फलंदाजार दबावण्याचा विचार. चांगलो चेंडू, निर्धाव चेंडू गेलो, निर्धाव चेंडूची गणना झाली. खत्री कमबॅक करता जाता जाता आपल्या षटकात तो म्हणजे एक जुनो जाणतो गोलंदाज दशरथ कुबल. षटकार षटकाचो भैरवी घालणार चेंडू, टोपुलवर माशाचो लिलाव करणार चेंडू, षटकाची सांगता करणार चेंडू, शॉर्ट पद्धती चेंडू थर्ड मॅनच्या क्षेत्रात, शॉर्ट थर्ड मॅनच्या क्षेत्रात चेंडू जाता 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठी धावतात तोपर्यंत चेंडू सीमा पार होता की नाही. लाईनमन चौकाराची खूण दाखवतात आमचे लाईनमन त्या क्षेत्रात बसलेत. चांगलो प्रयत्न होतो ते सर मोहित गिरप आता सुद्धा काहीतरी कमी उडलं, बरी धाव घेऊची लागली चेंडू अडवच्यासाठी. धाव संख्या झाली ती 58, 3 गडी बाद 58. एक रंगतदार सामना, शेवटचा आणि महत्वाचा षटक, निर्णायक षटक. 6 चेंडून 21 धावेची गरज. टीम मीटिंग नको, पंच सुद्धा सांगतो टीम मीटिंग नको. शेवटचा षटक हा 7 चेंडूत 21 धावेची गरज. एक गोलंदाज, महत्वाचा गोलंदाज करा नाहीतर मरा अशी अवस्था आता दोन्ही संघासाठी. कारण ज्या पद्धतीने फलंदाजी करतात दत्ता लोणे त्याका थांबवणं महत्वाचा, आणि अशा पद्धतीची गोलंदाजी करूची लगात या शेवटच्या गोलंदाजा करा नाहीतर मारा. ह्याच्यासाठी म्हटलं काय जिंकाचा आता दोन्ही संघांका जिंकाचा करत 6 चेंडूत 21 धावा करूचे ते ह्या फलंदाजांका, आणि 21 धावाच्या आधी रोखूचा आता गोलंदाजा. राकेश मित्रा अरे ओके, पाय बरोबर तुझं खेळा शकतं, रिस्क घेऊ नको मित्रा. जीव सलामत, सर सलामत, पगडी 50. शूज पायात सूजीला घालू शकत ना, आम्ही पण समजा शकतो. जरी युट्यूब लाईव्हचे सामने असले तरी ह्या आपण समजान घेऊ गव्या, कारण त्या पायात सूज इलेली आहे. त्या पायात आता बूट चढायचो नाही, पण संघासाठी राकेश मैदानात जाता. खेळाची तळमळ बघा, संघाच्या विजयासाठी जी आस असतात ती बघा राकेशकडे बघून समजता. पायाक एवढी सूजा, रिटायर्ड हर्ट झालो गोलंदाजी करताना, दुखापत झाली, नंतर 4 षटका बाहेर थांबलो आणि शेवटच्या षटकासाठी पुन्हा मैदानात हजर झालो आपल्या संघासाठी. कारण संघाचा विजय हेच आपला विजय, हेच त्याचा सूत्र, आणि या सूत्रात पुरा करू मैदानात हजर. गजानन करजे खडून खाल्लेलं फटको, 1 धाव पुरी केली जाता. दत्ता लोणेकडे स्ट्राईक जाणं महत्वाचा हा, कारण आता 5 चेंडू शिल्लक आणि विजयाचं लक्ष रावला 20. म्हणजे प्रत्येक चेंडूवर 4 धावेची गरज. प्रत्येक चेंडू हे इरला मार्गे धुरला करीत जाणारे होय. प्रत्येक चेंडूवर हे चौकारच खेचूच लागतो. नंतर होणारो सामनो वाडातर 11 विरुद्ध श्रीकृष्ण कोळम, आणि त्यानंतर डेग विभाग आणि इंजिन विभाग एक प्रेक्षणीय सामनो. या सामन्याचा या स्पर्धेशी काही देण्या घेणार नसताना जर तसाच काय आढळून आला असतं ते का फक्त तुम्ही एक योगायोग समजून घेऊचो. हा एक मनोरंजनाचा सामनो काल सुद्धा झालो, आज सुद्धा होतो. चला शेवटचा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर अनिरुद्ध पेडणेकर. दत्ता लोणे स्ट्राईक वरती आडिया पद्धतीची बॅट फिरली, जसं मुगडो घेऊन सारवला जाता, शान काढला जाता खळत त्या पद्धतीची बॅट फिरली, पण बॅट आणि चेंडूचा काय संपर्क नाही झालो. चेंडू निर्धाव गेलो आणि दबाव वाढत गेलो. वैयक्तिक 46 धावसंख्येवर जाऊन पोहोचलो आणि अर्धशतकाचा उंबरठा सुद्धा गाठूची संधी, पण सध्या अर्धशतक महत्वाचा नाही, तो संघाचा विजय महत्वाचा. फुल टॉस पद्धतीचा चेंडू, लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू, 1 धाव पुरी केली जाता. दुसऱ्या धावेसाठी कर्णधार मंगेश कुल्लेच्या हातात चेंडू अचूक फेक झाली असती तर कदाचित धाव बाद सुद्धा झालो असतो.
स्ट्राईक यांच्या दिशेने फेक केला, नॉन स्ट्राईकच्या यांच्या दिशेने गजानन करजे सुद्धा बाद झाले असते, कदाचित ख्रिस सुद्धा क्रॉस झाला नव्हता, कदाचित दत्ता लोणे सुद्धा बाद जाऊ शकलो असतो. लक्ष ठेवचं लागतं, जरी आपण क्षेत्ररक्षण करत असलो तरी सुद्धा पुढे मैदानात काय चालला, खेळपट्टीवर काय चालला ह्या बघूचा असता. धावसंख्या झाली 61, शेवटची 3 चेंडू शिल्लक, विजयाची गरज होती 18, म्हणजे 3 चेंडूवर 3 मोठे फटके. जसे दशरथाच्या पाठी रुळविले तसे अनिरुद्धाच्या पाठी सुद्धा काढूचे लागतले. दत्ता लोणे प्रयत्न खूप केल्यान पण प्रयत्न खैतरी कमी पडलो. वन बाव चेंडू सीमा पार गेलो, पण एक खराब चेंडू सामन्याचा चित्र बदलू शकतात. जर तरच ह्यो क्रिकेट नाही मित्रांनो, क्रिकेटला अनन्यसाधारण महत्व दिला जाता, कारण क्रिकेट असो खेळ शेवटच्या चेंडूपर्यंत सामना नक्की कोण जिंकता हे आपण सांगू शकलो नाही. 2 बॉल 14 आणि अर्धशतक सुद्धा झाला दत्ता लोणेसाठी. एकदा टाळे होऊन जाऊ दे, हार जीती नक्कीच असतात. दत्ता एकदा बॅट वरती उंचावलं असताना खरोखर एकाकी लढत दिलं. धन्यवाद दत्ता. इतिहास आपल्या पराभवाची सुद्धा नोंद ठेवत असता, फक्त आपल्या संघर्षात दमो हार जीती नक्कीच असता. एक कोणतरी हरता, एक कोणतरी जिंकता, पण आपलं संघर्ष आपण कायम शेवटपर्यंत ठेवतो असता. आणि तो संघर्ष दत्ता लोणे या फलंदाजांना करून दाखवलो. आता मात्र चेंडू निर्धाव गेलो. काळजाची धडधड वाढवणारो ह्यो सामना होतो. जियांशी लोणचे मालक सुबोध अडकरे बाजूगत नक्की त्यांच्या छाती घातलो धडधड वाढली असतली. उडणारा काळीच तुमका हाता लागताला, कारण सामनो जवळजवळ निष्ठ दिलेलो. त्याच्यानंतर कमबॅक केल्याने आपल्या गोलंदाजीत मागडा ठरलो तो दशरथ कुबल. पुन्हा एकदा दत्ता लोणे खरोखर एक चांगली खेळी केल्याने आपल्या संघासाठी दत्ता लोणे, पण काहीतरी कमी पडली ती खेळी दत्ता लोणेची. आणि सामनो विजयी ठरतात तो म्हणजे जियांश 11 संघ. दोन्ही संघांचा खूप खूप अभिनंदन आणि जियांश 11 संघ पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या सामन्याचा सामनावीर निहाल घाटवळ पुन्हा एकदा एक अष्टपैलू खेळाडूची भूमिका साकारल्या. 7 चेंडूचा सामना करताना 30 अशी धावसंख्या जवळ केल्या आणि त्यानंतर गोलंदाजी सुद्धा. निहाल घाटवळ या सामन्याचा सामनावीर. यानंतर होणारा सामना एक मोठा सामना वाडा तरी विरुद्ध श्रीकृष्ण कोळम. हॅलो, एक सत्कार करून घेतोय. आमचे सन्माननीय मंडळाचे हितचिंतक सन्माननीय अनिल जोशी साहेब यांनी मुख्य व्यासपीठावर म्हणजे आमच्या पाठच्या बाजू स्टेजवर